हिमालयाच्या एका गुहेत एक बलाढ्य सिंह राहत होता. एके दिवशी शिकार मारून खाऊन झाल्यावर तो आपल्या गुहेकडे परत जात असताना त्याला एक कोल्हा त्याच्या समोर लोटांगण घालताना दिसला. प्रत्यक्षात त्या कोल्ह्याला सिंहाच्या जेवणातील उरलेले अन्न खायचे होते. सिंहाने विचारले, "असं का पडून आहेस कोल्ह्या?" कोल्हा म्हणाला, "महाराज, मी तुमचा सेवक व्हावं अशी माझी इच्छा आहे." सिंहाने त्याचा प्रस्ताव मान्य केला आणि त्याच्यावर प्रेमाने वागवू लागला. त्या दिवसापासून सिंहाने आपल्याकडील शिकार उरलेली भाग कोल्ह्याला द्यायला सुरुवात केली. त्या उरलेल्या अन्नावर पोट भरल्यामुळे उपाशी बारीक असलेला कोल्हा लवकरच गुबगुबीत झाला आणि त्याच्यासोबत त्याचा अहंकारही वाढला. त्याला खोटा समज झाला की आता त्याची ताकद सिंहासारखीच आहे. म्हणूनच एके दिवशी तो सिंहाला म्हणाला, "महाराज, आतापर्यंत मी तुझ्या उरलेल्या अन्नावर जगत होतो, पण आज मी तुला माझ्या उरलेल्या अन्नाचा भाग देईन, कारण मी एका हत्तीची शिकार करणार आहे." सिंहाने त्याला समजावले की असं काही करण्याचा प्रयत्न करू नकोस. तू सिंहाच्या जातीचा नाहीस, जो बलाढ्य हत्तीला मारू शकतो. पण गर्विष्ठ आणि मूर्ख कोल्ह्याने सिंहाचे ऐकले नाही. सिंहासारखा भाव आणत तो गुहेतून बाहेर पडला आणि सिंह गर्जना केल्यासारखा आवाज काढला. मग तो हत्तीच्या शोधात निघाला आणि डोंगराच्या पायथ्याशी त्याला एक हत्ती दिसला. कोल्हा डोंगरावरून उडी मारून हत्तीच्या पाठीवर पडायचा प्रयत्न करू लागला, पण तो चुकून थेट हत्तीच्या पायांजवळ कोसळला. हत्तीने त्याच्याकडे पाहिले, सोंडरं उंचावली आणि धाड करून त्याला लांब फेकून दिले. कोल्हा जोरात जमिनीवर आपटला. जखमी कोल्हा वेदनेने विव्हळत पडून राहिला. त्याचा गर्व क्षणात निघून गेला आणि त्याला आपल्या मूर्खपणाची जाणीव झाली. हा सारा प्रकार पाहत सिंह म्हणाला, "गर्विष्ठ आणि बेपर्वा प्रयत्नी जीव आपल्या दुःखाला स्वतःच कारणीभूत ठरतो."